माथेरान घाटात एका गाडीला आग लागल्याची घटना समोर आली आहे। या आगीत गाडी पूर्णपणे जळून खाक झाली आहे। वाशीहून आलेल्या पर्यटकांची MH43 AN 9468 क्रमांकाची डस्टर ही गाडी असल्याची माहिती समोर येत आहे। सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही, मात्र गाडीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। सध्या माथेरानमध्ये मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची गर्दी होत आहे। अशातच आज सकाळी माथेरानकडे येत असताना घाटात पर्यटकाच्या गाडीने पेट घेतल्याने एकच खळबळ उडाली। गाडीतील प्रवाशांनी प्रसंगावधान राखत वेळीच बाहेर पडल्याने मोठी दुर्घटना टळली आहे। स्थानिकांच्या मदतीने आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र आग एवढी भीषण होती की गाडी पूर्णतः जळून खाक झाली आहे। दरम्यान गाडीला आग लागण्याचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही। मात्र आता या घटनेनंतर माथेरान घाट परिसरात प्रवास करणाऱ्या वाहनधारकांनी आपल्या गाड्यांची योग्य देखभाल ठेवावी आणि कोणत्याही प्रकारच्या तांत्रिक बिघाडाकडे दुर्लक्ष करू नये असा इशारा आता यातून दिला जात आहे। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राइब करायला विसरू नका।